नाव सिअर फ्रेंड्स बघा लॉग ऑफ बेस 16 4 मैक्सिमम प्रॉब्लेम डेफिनेशन से ही करने की मॅक्झिमम प्रॉब्लेम कशाने करायचे डेफिनेशननीच करायचे मॅक्झिमम प्रॉब्लेम जे ते डेफिनेशननीच सॉल्व्ह करायचे तर इकडे बघा लॉग ऑफ 4 टू द बेस 16 लेट log of 4 to the base 16 is equal to x is equal to x तुम्हाला माहित आहे किंवा असं म्हणू शकता लेट x is equal to log of 4 to the base 16 I know काय नो y is equal to a raised to x असलं y is equal to a raised to x असलं x is equal to log of base a y लिहिता है अगर y equal to a raised to x रहा तो x is equal to log of बेस ए वाई लिख सकते हैं अपन तो यहां पे देखो अगर इसको देखा तो ए बोले तो 16 ए म्हणजे 16 वाय म्हणजे 4 असं लिहून घ्यायचं वाटलं वाय म्हणजे 4 आणि एक्स म्हणजे एक्स एक्स बोले तो एक्स सिंपल फिर डायरेक्टली लिख सकते तुम 4 याच्याकडे बघून 4 ए कितना है 16 रेस टू एक्स 16 रेस टू एक्स अभी देखो यहाँ पे इतना समझ में आया अभी देखो यहाँ पे मेरा अगला टारगेट क्या है कि बेस जो है सामने वाली टर्म सरी की लाने की सामने वाली टर्म सरी की लाने की ये 16 है तो 16 को कैसा लिख सकते तुम 4 का स्क्वायर 16 को कैसा लिख सकते हैं 4 का स्क्वायर 4 का स्क्वायर लिख सकते ना 16 को 16 ला काय लिहू शकतो मित्रांनो आपण 4चा वर्ग मी कालच सांगितलं ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन असत तर एम इक्वल टू एन असत एम इज इक्वल टू काय असतं एन तर मग याची पॉवर काही नाही म्हणजे 1 तर 4 रेस टू 1 2 इंटू एक्स 2x अभी देखो सामने सामने सेम सेम टर्म है समोर जर सारखी टर्म असत तर पॉवर इक्वल करता येते 1 इक्वल टू 2x क्या लिख सकते हैं 1 इक्वल टू 2x एक्स इसके साथ कैसा है मल्टीप्लाई में एक्स याच्यावर कशा आहे मल्टीप्लाई मध्ये इकडे गेल्यास कुठे जाईल डिवाइड मध्ये इधर जाने के बाद कहां पे जाएगा डिवाइड में तो x इज इक्वल टू 1/2 इज द आंसर तो x किसको मारने वाला है अपन ने log ऑफ 4 to the base 16 is equal to 1/2 is equal to 1/2 is equal to 1/2 आलं लक्षात नंतर समझ लो सगळ्यांना अभी नेक्स्ट प्रॉब्लम देखो बाद में दोनों भी लिख लो बहुत इजी प्रॉब्लम है अभी log of 16 log of 64 to the base 16 log of 64 to the base 16 आता बघा मित्रांनो इथं काय करायचं लेट x इज इक्वल टू log ऑफ 64 टू द बेस 16 यहाँ पे क्या करने का लेट x इज इक्वल टू log ऑफ 64 टू द बेस 16 देन अगेन आई नो क्या नो डेफिनेशन y इज इक्वल टू a raised to x रहा तो x इज इक्वल टू क्या रहता है log ऑफ टू द बेस a y यहाँ पे देख लिया याच्याकडे जर पाहिलं ए म्हणजे 16 वाय बोले तो 64 और एक्स बोले तो एक्स ए म्हणजे 16 वाय म्हणजे 64 एक्स म्हणजे एक्स बघा जोपर्यंत समजत नाही असं लिहिलं तरी काय हरकत साईडला असं लिहून टाकायचं मग पटकन समजत वाय 64 ए 16 रेस टू एक्स लिहिता येणार पटकन आपल्याला याचं हे करायचं इसका ये करने का आगे समझ में अब अभी 16 रेस टू एक्स 16 रेस टू एक्स है अभी देखो दोनों को सामने सामने सरीका करने का तो कैसा करेंगे यूनो 4 का क्यूब क्या रहता है 64 4 चा क्यूब काय असतो 64 सिन्स 4 क्यूब इज इक्वल टू 64 4 चा क्यूब काय असतो 64 4 चा क्यूब काय असतो 64 इसको 4 का स्क्वायर लिख सकते हैं रेस टू एक्स
राईट. तो 4 क्यूब इज इक्वल टू 4 रेस टू 2x. मी पुन्हा एकदा सांगितलं की a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n असा. a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n रहा तो m इक्वल टू n रहता है. तो 3 इक्वल टू 2x, 3 इक्वल टू 2x. तो 3/2, 2 को नीचे फेंका, 3/2 इज इक्वल टू x, 3/2 इज इक्वल टू x. तो देयरफॉर log of 1664 इज इक्वल टू 3/2. समझ. और एक देखो अच्छे से समझे ना. ले मैं तेरी ले गया सोपी प्रॉब्लम. अभी log of base 3, सॉरी, log of 1/9 to the base 3, log of 1/9 to the base 3. Let x is equal to log of 1/9 to the base 3. अगेन डेफिनेशन क्या है. डेफिनेशन y इज इक्वल टू a रेस टू x इज इक्वल x इज इक्वल टू log of base a y. तर मग y याच्याकडे बघितलं तर y ची व्हॅल्यू काय येईल 1/9, a ची व्हॅल्यू काय येईल 3, x ची व्हॅल्यू काय येईल x. सीधा वो फॉर्म में लिखने का 1/9 a3 रेस टू x. इतपर्यंत काय अडचण येत नसत ना. आता सबको समझ ना. अभी देखो अपना टारगेट क्या है. ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एन, एम इक्वल टू एन. तर इकडे बघा मित्रांनो. हा यहाँ पे देखो 9 को 3 का स्क्वायर लिख सकते हैं, 9 ला 3 चा वर्ग लिखू शकतो 3 रेस टू एक्स. अपने पास एक रूल है. क्या रूल है. 1/a रेस टू एम रहा तो उसको ऊपर जाने के बाद उसकी पावर माइनस होती है, a रेस टू माइनस एम. तो अभी 3 स्क्वायर को ऊपर भेजा 3 रेस टू माइनस 3 रेस टू एक्स. तर यहाँ पे देखो x इज इक्वल टू कितना आएगा फिर -2, x इज इक्वल टू -2. तो देयरफॉर log ऑफ बेस 3 1/9 इज इक्वल टू -2. समजायला का पाटील साहेब का नाही काही. बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम देखो. अगला प्रॉब्लेम यहाँ पे देखो log ऑफ बेस 9, log ऑफ log 2 टू द बेस 2 टू द बेस 9. हा इकडे बघा तुम्हाला माहिती आहे बेस आणि ही जर व्हॅल्यू सेम असेल, अगर बेस और ये वैल्यू सेम रही तो उसका आंसर क्या रहता है. लक्षात आहे इकडं. जर बेस आणि हे सेम असेल त्याची व्हॅल्यू किती असते 1. अगर बेस और ये फंक्शन की वैल्यू सेम रही तो उसका आंसर कितना रहता है 1. तो यहाँ पे क्या करने का. ये बेस और ये सेम है तो इसका आंसर क्या लिखेंगे 1. याचं उत्तर काय लिहू शकता तुम्ही 1. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ log 1 0. लॉगचा बेस इथं बेस काही असो log 1 ची व्हॅल्यू किती असते. समजलं झालं उत्तर. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम देखो. नेक्स्ट प्रॉब्लेम रुको जरा. नेक्स्ट प्रॉब्लेम log of 2 log of 12 to the base 2 root 3, log of 12 to the base 2 root 3, 2 root 3. देखो हर एक प्रॉब्लेम के लिए डेफिनेशन यूज करने की. प्रत्येक प्रॉब्लेम साठी जर डेफिनेशन यूज केली तर प्रॉब्लेम सोपे. आता बघा लेट x इज इक्वल टू log of 12 to the base 2 root 3. आई नो क्या नो y इज इक्वल टू a रेस टू x असेल तर x इज इक्वल टू log ऑफ बेस a y. हाँ तो यहाँ पे देखने के बाद y बोले तो 12, y म्हणजे 12, a म्हणजे 2 रूट 3, a बोले तो 2 रूट 3. x म्हणजे x, x म्हणजे x, x बोले तो x. तो 12 y म्हणजे 12, a म्हणजे 2 रूट 3 इज इक्वल टू x, इज इक्वल टू x. अंडरस्टँड. अभी क्या करने का. इकडे बघा या 12ला ना असं लिहायचा प्रयत्न करायचा. कैसा लिखेंगे 4 into 3
स्टेप बाय स्टेप दिखाता मैं तुमको. 4 into 3, 2√3 x, 2√3 x. इकडे बघा मित्रांनो, 4 ला 2 चा स्क्वेअर लिहू शकता तुम्ही. 4 को क्या लिख सकते हैं? 2 का स्क्वेअर. 4 ला काय लिहू शकतो? 2 चा स्क्वेअर. थोड़ा टफ प्रॉब्लेम है. 3 को क्या लिख सकते हैं? √3 का स्क्वेअर. 3 को क्या लिखते हैं? √3 का स्क्वेअर. तुम्हाला माहित पाहिजे. √3 ला काय म्हणता? 3 को क्या बोलते हैं? √3 into √3. 3 को क्या बोलते हैं? √3 into √3. बोले तो √3 का स्क्वायर. ये 2√3 की पावर x जैसा कि वैसा. अभी दोनों की पावर एक लिखने की, दोघांची पावर एकच लिहायची. 2√3x. आता बेस सेम झाला. अगर a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n रहा तो m इज इक्वल टू n रहता, n इक्वल टू n राहतं. मग x इज इक्वल टू कितना आहे का आन्सर? 2. म्हणजेच लॉग ऑफ 2√3 12 इज इक्वल टू 2. समझ ले? समझ में आया क्या प्रॉब्लेम है बोलो. इकडे बघा मित्रांनो, इथं जर तुम्हाला समजत नसेल तर एक पर्याय तुम्ही काय करायचं? कॅल्क्युलेटर घ्यायचं. कॅल्क्युलेटरवर 2√3 ची पावर एक जर टाकली तर हेच उत्तर येणार. 2 टाकून पाहायचं. 2 जर टाकली तर उत्तर येईल 12. म्हणजे मग तुम्ही ह्या 12ला डायरेक्टली असं लिहू शकता. हे स्टेप नाही केलं तरी मार्क भेट. ये स्टेप अगर नहीं किए तो भी मार्क मिळेल. हे डायरेक्ट तुम्ही x इक्वल टू 2 लिख. समजलं का? हा. नाही तर दुसरा पर्याय 12ला फोडायचं 4 into 3 मध्ये याच्यासारखं आणण्यासाठी. 4 म्हणजे 2चा वर्ग असतो. 3 म्हणजे √3 चा स्क्वेअर असतो. आणि मग ते असं करायचं स्टेप बाय स्टेप. चालेल? ही बेस्ट मेथड आहे. x ची व्हॅल्यू 1 2 3 टाकून पाहिजे. चालेल? इकडलं उत्तर आलं की थांबवायचं. समजलं का? कॅल्क्युलेटरवर. हा. आता बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम. सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग. देखो एकदम इजी प्रॉब्लम है. यहाँ पे देखो, लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 माइनस लॉग ऑफ 4. लक्षात इथं असं दिलेलं आहे. मग काय करायचं? आपल्याकडे रूल आहे मित्रांनो. अपने पास रूल है. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ mn रहता है. क्या रहता है? mn. मी तुम्हाला रूल शिकवला, तुम्ही पाठ करून यायचं. तो यहाँ पे देखो, लॉग ऑफ 3 into 5 लिख सकते हैं. 3 into 5 लिख सकते हैं. नंतर माइनस लॉग ऑफ 4 जैसा कि वैसा. 3 into 5 कितना होता है? 15. 3 into 5 कितने असतं? 15. माइनस लॉग ऑफ 4. अभी और एक रूल है मेरे पास. कौन सा रूल है? लॉग ऑफ m माइनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m by n. लॉग ऑफ m माइनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m by n. तो लॉग ऑफ 15/4. लॉग ऑफ 15/4 इज द आन्सर. बघा याच्यासारखं एक अजून घेतो. इधर देखो, लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 7 माइनस लॉग ऑफ 14. लक्ष्य द्या इथं आता. इधर देखो, सबसे पहले लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 7 माइनस लॉग ऑफ 14. देखो मेरे पास एक रूल है. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ mn. माझ्याकडे एक रूल आहे. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ mn. तो 2 into 7 माइनस लॉग ऑफ 14. 7 दोन्ही 14. 7 2 जार 14 माइनस लॉग ऑफ 14. देखो अपने पास यहाँ पे भी रूल है, लेकिन यूज करने की जरूरत ही नहीं क्योंकि सेम सेम है ना. सेम सेम असल्यामुळे काय रे? 0. अलग सेम सेम रहने की वजह से क्या रहेगा? वो 0. आता बघा, लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 माइनस लॉग ऑफ 8/15. आता काय करायचं? इकडं
वापस रूल वापरायचा. लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम एन. वापस रूल यूज करने का. लॉग ऑफ दोनों का मल्टीप्लिकेशन हो जाएगा यहाँ पे 2/3 इंटू 4/5. दोघांचं मल्टीप्लिकेशन होईल. हे जसंची तसं 8/15 जैसा की वैसा. आता बघा रे मित्रांनो, लॉग ऑफ 4 इंटू 2 किती असतं 8, 5 इंटू 3 किती असतं 15 मायनस लॉग ऑफ 8/15. लॉग ऑफ 8/15 माइनस 8/15 कितना होता है 0. हा आलेला आहे 2 मार्काला. आले सेम सेम आहे ना, प्लस मायनस मध्ये 0 होऊन जाईल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. हा 2 मार्काला आलेला प्रॉब्लेम बरं का. हा 122 ला आलेला आहे. आता लॉग ऑफ 2/7 प्लस लॉग ऑफ 5/3 माइनस लॉग ऑफ 10/21. हा हे सिम्प्लिफाय करायचं. देखो बघा लॉग ऑफ 2/7 इंटू 5/3. लॉग ऑफ 2/7 इंटू 5/3 माइनस लॉग ऑफ 10/21. 10/21. बघा आता 7 5 2 जार कितना होता है 10, 5 दोनी 10, 7 3 जार कितना होता है 21 माइनस लॉग ऑफ 10/21. कितना होगा ये 0. यहाँ पे कौन सा रूल यूज किया आपने, एक ही बस लॉग ऑफ या प्लस लॉग ऑफ या. रूल का रिझन देणे का, रूलचं रिझन द्यायचं. समजलं. एक अजून एक येतो याच्यात बघा. लॉग ऑफ 5/4 प्लस लॉग ऑफ 7/2 माइनस लॉग ऑफ 35/8. हाँ यहाँ पे देखो तो लॉग ऑफ m प्लस n 5/4 इंटू 7/2 माइनस लॉग ऑफ 35/8. 35/8 7 5 जार किती होतं 35. 4 2 जार कितना होता है 8 माइनस लॉग ऑफ 35/8 0. आले. इथं कोणता रूल वापरला, लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम एन. अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर प्रॉब्लेम व्यवस्थित जम लक्षात. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. मी सारखे सारखे प्रॉब्लेम मुद्दाम तुम्हाला समजायसाठी 2-3 घेतले. आता बघा 1/2 log of 16 1/2 log of 16 plus 1/3 log of 27. सेकंड लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे. हा आता इकडे बघा लॉग ऑफ 16. यहाँ पे देखो, यहाँ पे डायरेक्ट रूल नहीं यूज कर सकते क्योंकि 1/2 सामने 1/3 सामने. इथं डायरेक्ट रूल यूज करत नाही. हा कारण की 1/2 समोर आहे 1/3 समोर आहे. समोर असलं तर वरी फेकता येतं, वरी असलं तर खाली फेकता येतं. हा कौन सा रूल, पावर रूल. ऊपर रहा तो नीचे फेंकना था, नीचे रहा तो ऊपर फेंकना था. कौन सा रूल है, पावर रूल. बाय यूजिंग पावर रूल एंड लॉग एम इज इक्वल टू लॉग ऑफ एम रेज टू एन. एम रेज टू एन. तो आप देखो 16 लॉग ऑफ 16 रेज टू पावर 1/2 प्लस लॉग ऑफ 27 रेज टू पावर 1/3. पावर रूल से इसको ऊपर फेंक दिया. पावर रूल ने अलग वरी फेंकलं. लक्ष द्या. आप 16 की पावर 1/2 बोले तो 16 का रूट रहता है. 16 ची पावर 1/2 म्हणजे 16चं रूट असतं. काय असतं ते 4. लॉग ऑफ 4 27 का क्यूब रूट रहता है. रेस टू पावर 1/3 बोलतो क्यूब रूट. काय असतं 3. 27 कशाचं क्यूब रूट 3. तो लॉग ऑफ 3. आता इथं रूल वापरू शकता.
लॉग एम प्लस लॉग एन, यहाँ पे रूल यूज कर सकते हैं, लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम एन, तो 4 into 3 log 12 is the answer. log 12 is the answer. देख सेम प्रॉब्लेम याच्यासारखा सेम बघा, मग तुम्ही लिहू शकता. इकडे बघा 1/2 log of 36 plus 1/3 log of 64. हा 1/2 log of 36 प्लस 1/3 log of 64. बघा मित्रांनो, इथं दोघांचा ऍडिशनचा रूल वापरायला मध्ये मध्ये कोण येईल, 1/2 आणि 1/3. दोनों को एडिशन का रूल यूज करने के लिए बीच में कौन आ रहा, 1/2 और 1/3. फेंक दो उसको उठा के पावर रूल के, पावर रूल्स. लॉग ऑफ एम रेस टू एन, हाँ तो यहाँ पे रूल यूज करेंगे, लॉग ऑफ 36 रेस टू पावर 1/2 प्लस लॉग ऑफ 64 रेस टू पावर 1/3. 36 कशाचं रूट असणार आहे, 7. 36 काय का रूट रहता 6 और 64 काय का क्यूब रूट रहता 8 का, सॉरी 4 का. 4 चा क्यूब रूट किती असतो 64. तो लॉग ऑफ 6 प्लस लॉग ऑफ 4 लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू लॉग एम एन. लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू क्या रहता है, लॉग एम एन. तो ये हो गया लॉग ऑफ 24 इज द अंडरस्टँड. लिख लो. आज एवढं बस झालं.